अशोक खरात संदर्भातले महत्त्वाचे अपडेट। एसआयटी तपासामध्ये भोंदू अशोक खरातची धक्कादायक प्रतिक्रिया समोर आलेली आहे। माझं मरण इथेच आहे, चौकशी दरम्यान खरातनं अशी प्रतिक्रिया दिली आहे। फसवणुकीचा गुन्हा अशोक खरातनं कबूल केल्याची ही माहिती आहे। धार्मिक विधींच्या नावाखाली लैंगिक शोषणाचे खरातवर गंभीर आरोपही आहेत। अनेको गुन्हे आतापर्यंत दाखल झालेले आहेत। खरातकडून आर्थिक गैरव्यवहार आणि महिलांची फसवणूक सुद्धा उघडकीस आली आहे। एसआयटीच्या तपासामध्ये आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता। आणि अशोक खरात प्रकरणामध्ये ईडीने सुद्धा मोठी कारवाई केली आहे। ईडीकडून अशोक खरातचे 3 बँक खाते सील केलेले आहेत। फरार कल्पना खरात हिचंही एक बँक खातं यामध्ये समाविष्ट आहे, तेही सील केलं गेलंय। गेल्या 3 वर्षांमधील व्यवहारांची ईडीकडून सखोल पडताळणी केली जाणार आहे। आर्थिक गैरव्यवहाराचे धागेदोरे पोलीस शोधण्याचा प्रयत्न करतील, एसआयटी शोधण्याचा प्रयत्न करेल। खरात प्रकरणामध्ये मनी लॉन्ड्रिंगचा अँगल सुद्धा समोर आणला जातोय। आणखी खात्यांवर कारवाईची शक्यता वर्तवली जाते। खरात प्रकरणामध्ये ईडीची मोठी एंट्री पाहायला मिळते। आर्थिक तपास आणखी तीव्र झाल्याचं दिसतंय। आणि अशोक खरातची फसवणुकीची व्याप्ती अगदी नागपूरपर्यंत पोहोचल्याचं दिसतंय। नागपूरमधील एका महिलेनं खरातच्या नादाला लागून जवळपास 2.5 कोटी रुपये गमावल्याची माहिती आहे। पदोन्नतीसाठी खरातनं एजंटच्या माध्यमातून 2.5 कोटी घेतले होते। काही दिवसांनंतर संबंधित महिलेला एजंट विरोधात फसवणुकीची तक्रार दिली। फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला, त्यानंतर दोघांमध्ये समेटही झाला। अहिल्यानगर इथल्या निरंजन नावाच्या एजंट मार्फत खरातनं या महिलेची फसवणूक केली। खरात अनेक प्रमुख राजकारणी, पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्कात होता अशी ही माहिती आहे। विविध क्षेत्रातील लोकांचा सुद्धा यामध्ये समावेश होता। तिच्या पदोन्नतीसाठी खरातनं मोठं पद सांगून आमिष दाखवलं आणि त्यांच्याकडून कोट्यावधी रुपये उकळलेत। आरोपीनं समेटद्वारे काही रक्कम परत दिली, मात्र तिला कुठलंही पद मिळालं नाही। निरंजन यांच्या विरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालेला होता आणि त्यामागे खरात असल्याचं सुद्धा तिला कळालेलं होतं। आणि अशोक खरात प्रकरणामध्ये आणखी एक धक्कादायक ट्विस्ट समोर आला। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकरांकडून धोका असल्याची बीडमधील इसमाकडून एसआयटीकडे तक्रार नोंदवली गेली आहे। राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी एक्सपोज करत असा मोठा दावा केलाय। एसआयटीकडून तक्रारीची पडताळणी होण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। अशोक खरातच्या ट्रस्टवर रुपाली चाकणकर ट्रस्टी होत्या आणि मग आरोप झाले। या आरोपांनंतर चाकणकरांना महिला आयोग अध्यक्षपद आणि पक्षपदाचा सुद्धा राजीनामा द्यावा लागला होता। त्यामुळे या धक्कादायक ट्विटनं, एक्सपोजनं आणखी एक खळबळ उडवून दिली आहे। यांनी घेतलेला रुपाली चाकणकर यांचा राजीनामा, दादांच्या बंगल्याबाहेर झालेल्या त्या सगळ्या काळ्या पूजा, या सगळ्या गोष्टींचा एकत्र जर विचार केला तर ही जी तक्रार करण्यात आलेली आहे ही गांभीर्यपूर्वक घेण्यासारखी आहे। आदरणीय सुनेत्रा वहिनी यांच्या जीविताला जर धोका असेल तर याविषयी लवकरात लवकर चौकशी होणं गरजेचं आहे। आणि दादांच्या ह्या सगळ्या घातपात किंवा अपघातामध्ये भोंदू बाबाचा काही संबंध आहे का, याचा देखील चौकशीमध्ये समावेश असणं हे अत्यंत गरजेचं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेश उपाध्यक्ष म्हणून मी पक्षाच्या वतीने ही मागणी या निमित्ताने करतो आहे। आणि या संदर्भात आपण बोलूयात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण जे आपल्या सोबत आहेत। सूरजजी नमस्कार। एक ट्विट केलेला आहे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकरांकडून धोका असल्याची बीडमधल्या इसमानं एसआयटीकडे तक्रार केली आहे। याबद्दल आपल्याकडे काही माहिती आहे या संदर्भात? याबाबतची माहिती अशी आहे की प्रशासनाने याची दखल घेतलेली आहे की या प्रकरणामध्ये बीडमधूनही कोणीतरी तक्रार केली अशा पद्धतीची माहिती हे एसआयटीकडे आलेली आहे। आणि त्या तक्रारीची दखल घेऊन ही तक्रार राजकीय हेतूने प्रेरित आहे की खरंच जीवितास धोका, याबद्दल एसआयटी चौकशी करते। या प्रकरणाची सखोल चौकशी चालू आहे। त्यामुळं वहिनीला Z+ सिक्युरिटी आहे, तरी सुद्धा याची दखल घेऊन याच्यामध्ये नेमकी कुणी कशासाठी तक्रार केली, याच्यात किती सत्यता आहे हे लवकरच चौकशीच्या अंती बाहेर येईल। अगदी, पण आता हा जो दावा केला जातोय सूरजजी, तो दावा बराच मोठा आहे। उदयकुमार आहेर यांच्याशी आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होतात का? नाही, त्यांच्याशी संपर्क वरिष्ठ पातळीवर नक्कीच साधला जाईल। त्यांच्याकडे जी काही माहिती आहे तेही त्याची तपासणी केली जाईल आणि त्यात जर सत्य असेल तर त्याला गंभीरपूर्वक घेऊन त्याच्यामध्ये
नेमके काय हे करता येईल त्याच्यात सगळ्या गोष्टी आपण करू आणि सरकार याला गांभीर्याने दखल घेतलेली आहे. ठीक आहे सूरजजी, धन्यवाद. तुम्ही पुढारी न्यूजशी बोललात त्यासाठी. आभार आपले.